लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी आणि या पावन दिवसाच्या या पावन पर्वाच्या निमित्ताने नागपंचमीचं अर्थ काय आहे आणि महत्व काय आहे हे आपण बघण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत. नाग ही संकल्पना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. 9 नागाची नावं आहेत. 9 या आकड्याचं महत्व लाईफ पॉझिटिव्हनी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. नाथ नौका, नवनाथच का, नवमी तिथी का, नवरात्र 9 दिवसाचं का, गीतेचा अध्याय 9वा अध्याय का महत्वाचा आहे, आदी सर्व उदाहरणांवरून आपण ते स्पष्ट केलेलं आहे. नवनाग स्तोत्र आधी आपण बघूया. या नवनाग स्तोत्राचं वैशिष्ट्य असं आहे की 9 नागांची नावं याच्यामध्ये दिलेली आहेत. अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनां सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत. सर्वत्र विजयी व्हायचं असेल आणि विषभय नष्ट करायचं असेल तर सायंकाळी आणि प्रातःकाळी हे नवनागाचं स्तोत्र म्हणायला हवं. याच्यामध्ये अनंत, वासुकी, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक, कालिया या सगळ्या महान नागांची नावं घेतलेली आहे. आता नवनाथांमध्ये सुद्धा 2 नाथ या नाग परंपरेशी संबंधित आहे. 32 शिराळा या गावामधली नागांची यात्रा आणि नागांचा उत्सव अतिशय महत्वाचा आहे. गोरक्षनाथ त्या उत्सवाचे पुरस्कर्ते आहेत, जे मच्छिंद्रनाथ आदिनाथ मच्छिंद्रनाथांचे पट्ट शिष्य आहे. आणि त्यानंतर एक नाथ अवतरले ज्यांनी नागिणीच्या पोटातून जन्म घेतला आणि ते आहे नागनाथ. म्हणजे नवनागांची परंपरा ही नवनाथांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. त्यामुळे नागदेवतेची उपासना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायद्याची आहे. नाग गायत्री मंत्र हा जगातला अतिशय पवित्र आणि अतिशय परिणामकारक, व्हेरी पॉवरफुल असा मंत्र आहे, ज्याच्या ध्वनी लहरी अनेक वैज्ञानिकांनी किलो सायकल मध्ये मोजलेल्या आहेत. श्रीपाद श्री वल्लभांनी गायत्री मंत्राचं सांगितलेलं महत्व याच्यावर एक व्हिडिओ नंतर येतोच आहे. परंतु या ठिकाणी आपण नागपंचमीच्या पवित्र पर्वावर नाग गायत्री काय आहे ते आपण बघणार आहोत. ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात. परत बघा. ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि
तन्नो नाग प्रचोदयात. नागांच्या महात्म्यावर आणखीन 2 श्लोक आम्हाला दृष्टीपथास पडले आणि ते दृष्टीपथात पडलेले श्लोक आपल्या समोर सादर करतो आहे. सर्वे नागा प्रियंताम मे ये केचित पृथ्वीतले ये च हेल मरीचिस्था ये अंतरे दिवि संस्थिता ये नदेषु महानाग ये सरस्वती गामिनी ये च वापि तडागेषु तेषु सर्वेश वै नमः. सर्व नाग आम्हाला प्रिय आहेत. पृथ्वी तलावर विविध ठिकाणी वास करणारे सर्व नाग आम्हाला प्रिय आहेत. आता हे कुठे वास करतात? तर ते आकाशात वास करतात. त्यानंतर मरीचिस्था म्हणजे सूर्यकिरणांमध्ये वास करतात. ते स्वर्गात वास करतात. दिवी संस्थिता ते नदीमध्ये वास करतात. ते सरोवरांमध्ये वास करतात. ते विहिरींमध्ये वास करतात. अशा पृथ्वीवर नद्यांमध्ये वास करणाऱ्या सर्व नागांची आम्ही प्रार्थना करतो. त्यांना आम्ही नमस्कार करतो आणि त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आमचं दुःख दूर करावं. श्रीकृष्णाचा 8वा अवतार होण्याआधी श्रीकृष्णाचा ज्येष्ठ भाऊ म्हणून बलरामाने अवतार धारण केला आणि बलरामाचा हा अवतार हा नाग वंशाशी संबंधित आहे. अकोला जिल्ह्यामध्ये एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे गोवर्धन. या गोवर्धन या ग्रामी चंदनशेष महाराजांची पंचमीला यात्रा भरते. त्या ठिकाणी आपल्याला त्या देवस्थानाच्या ठिकाणी आपल्याला अनेक नाग, जसं 32 शिराळ्यामध्ये सगळे नाग दिसतात आपल्याला, तसं गोवर्धन या ग्रामी या नागपंचमीच्या दिवशी त्या देवस्थानामध्ये, त्या तीर्थस्थानामध्ये आपल्याला नाग दिसतात आणि हे नाग कोणालाही कधीही इजा करत नाही. नागदेवतेने आपल्या दुसऱ्या अवतारामध्ये पाताळामध्ये जाऊन पृथ्वी आपल्या शिरावर घेतली असं म्हणतात. नागदेवतेने कैलासामध्ये समुद्रमंथनानंतर जे हलाहल विष निर्माण झालं, ते हलाहल विषाला शंकराने शांत केलं आणि आपल्या कंठात धारण केलं आणि म्हणून ते नीलकंठ झालेत. आणि त्यांचा तो दाह कमी करण्यासाठी नाग त्यांच्या गळ्याभोवती आहे, त्यांच्या मुकुटावर आहे. कैलाशीश भूतेश हलहल नामे विष प्राशुनी तापला तत्ताप हरिशी तू निशेष आरती ओवाळू विश्वेशा चंदनशेषा ईशा आरती ओवाळू. असं हे त्या चंदनशेषाच्या आरतीतलं हे कडवं आहे. त्यानंतर 8व्या अवतारामध्ये अष्टम अवतारी श्रीहरी वर्षेवृष्टी त्यावरी, त्यावेळेला मथुरेवरून
गोकुळामध्ये श्रीकृष्ण येत होते त्यावेळेला विधांच्या कडकडाटासह पाऊस पडत होता आणि त्या 8व्या अवतारामध्ये कृष्णाला सुरक्षितपणे गोकुळामध्ये आणण्यासाठी नागदेवतेने आपला फणा त्यांच्यावर धरलेला होता. अष्टमावतारी श्रीहरी वर्षे वृष्टी त्यावरी तव तू तव काया उभारिसी कृष्णा रक्षायासी आरती उभारू. नागाचा जो फणा आहे त्यांनी उभारलेला फणा ही सुयशाची ग्वाही आहे. त्यामुळे नाग हा मनुष्याचा हितकारक आहे, शेतकऱ्यांचा हितकारक आहे. ही एक संकल्पना आपल्या मनात दृढ करायला हवी. आता मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून एक भावगीत आपण बघूया की पंचमीचा सण गावोगावी कसा साजरा होतो आणि पंचमीच्या सणाच्या दिवशी नवपरिणीत वधूचे डोळे आणि अवस्था काय होते हे गदी माडगुळकरांनी रचिलेल्या आणि गजानन वाटवेंनी संगीतबद्ध केलेल्या आणि गजानन वाटवे यांनी गायलेल्या भावगीतातून आपल्याला स्पष्ट होते. या ठिकाणी उजव्या बाजूला एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून हे गीत ऐकू शकता. अत्यंत जुनं असं हे गीत आहे. जवळपास 1940च्या आसपासचं हे गीत असावं असं वाटतं. फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, हिंदोळे म्हणजे झोका. पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. डोळ्यात पाणी दाटून आलेलं आहे. पंचमीचा सण आलेला आहे आणि तिला आठवत आहे की माझ्या मैत्रिणींनी माझ्या सख्यांनी झाडाला झुले बांधले असतील आणि मी त्यांच्यासोबत झोके घ्यायला नाही असं त्या तिला नवपरिणीत वधूला असं म्हणायचं आहे का? श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धरा राणी माझे पण प्राणनाथ घरी नाही आले. एका बाजूला माहेरची आठवण आहे, एका बाजूला सासरची आठवण आहे आणि आपल्या पतिदेवांची आठवण आहे. हा भावनांचा हेलकावा अतिशय सुंदर पद्धतीने भावनांचा झुला गदी माडगुळकरांनी फार सुंदर पद्धतीने रेखित केलेला आहे. जल भरे पानो पाणी संतोषली वनराणी खळा खळा वाहतात धुंद नदी नाले पागोळ्या गळतात बुडबुडे पाण्यातले वाहणाऱ्या पाण्यातले बुडबुडे पळतात भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. आरशात माझी मला पाहू किती वेळा वळचणीची पाल काही भले बुरे बोले. वळचणीवर असणारी पाल ऐकते आहे, लपून छपून ऐकते आहे आणि ती काहीतरी भले बुरे बोलते आहे असं म्हणतात. अतिशय सुंदर असलेलं गाणं आहे हे. गीत गदी माडगुळकरांनी रचलेलं आहे, गजानन वाटवेंनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि गजानन वाटवेंनीच त्याला स्वर दिलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उजव्या बाजूला लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि अतिशय सुरक्षित असलेल्या त्या वेबसाईटवर उजव्या बाजूला एक गाण्याची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि गाण्याचा आनंद घ्या. नागपंचमीवरचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा.
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर एखाद्या नवीन विषयावरचा व्हिडिओ पाहिजे असेल तर ते कॉमेंटमध्ये नक्की सूचना करा. आपल्या पाठिंब्याबद्दल, आपल्या सहकार्याबद्दल, आपल्या सदिच्छा आणि आशीर्वादाबद्दल आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.